नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिलेटेड खनिज मिश्रणे म्हणजे काय याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. खनिज मिश्रण किंवा मिनरल मिक्सचर किंवा मिनरल प्रीमिक्स याचा पशुआहारामधील महत्त्व लक्षात आल्यामुळे आता दूध उत्पादक आपल्या गाई म्हशींना कालवडींना पशु आहाराबरोबरच पूरक म्हणून खनिज मिश्रण किंवा मिनरल प्रीमिक्स हे खाऊ घालत आहेत. परंतु दुर्दैवाने दूध उत्पादक दर काही महिन्यांनी खनिज मिश्रण हे चेंज करताना किंवा बदलताना दिसतात. त्यांच्या वापराविषयी किंवा प्रमाणाविषयी तसेच घटकांविषयी पुरेशी जागरूकता दिसून येत नाही. तसेच बाजारातून विक्रेत्याकडून किंवा मेडिकलमधून कुठले चांगले खनिज मिश्रण खरेदी करावे यासाठी उत्पादकाला पुरेशी माहिती नसते. त्यातील घटकांबद्दल ही फारशी माहिती शेतकऱ्याला नसते आणि त्यामुळंच केवळ स्वस्त मिळतं किंवा काही स्कीम मिळते यासाठी उत्पादक मिनरल मिक्सचर हे खरेदी करतात आणि त्याचे चांगले परिणाम न दिसल्यामुळे काही दिवसांनी ते पुन्हा बदलतात. त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसत नाहीच, परंतु दूध उत्पादकांची फसवणूक झाल्याची धारणा होते. यामुळे चांगले मिनरल प्रीमिक्स कुठले, चिलेटेड द्यावे की नॉन चिलेटेड, कधी द्यावे, किती प्रमाणात द्यावे, ते देऊन नक्की काय फायदा होतो, चिलेटेड म्हणजे नेमकं काय, सर्व खनिजे चिलेटेड असतात का, गाभण गायींना किंवा म्हशींना ते चालते का, इत्यादी प्रश्न आपल्याला पडणं हे साहजिक आहे आणि त्या सर्वांची आपण उत्तरं घ्यायचा आज प्रयत्न करू. दूध हे पूर्णान्न असल्यामुळे दुधावाटे फॅट, प्रथिने, शर्करा याबरोबरच विविध खनिजेही शरीराबाहेर पडतात. त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, आयोडीन, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, झिंक, कोबाल्ट, मॅंगनीज, कॉपर, सेलेनियम इत्यादी मोठ्या प्रमाणात शरीराबाहेर जातात आणि त्यामुळं शरीरामध्ये ह्या खनिजांची कमतरता निर्माण होते. ही कमतरता भरून काढण्यासाठी खनिज मिश्रण किंवा मिनरल प्रीमिक्सचा वापर सुरू झाला आणि त्यासाठी ऑक्साईड्स, सल्फेट्स, फॉस्फेट्स, लाईमस्टोन पावडर इत्यादी संयुगे वापरून मिनरल मिक्सचर बनवले गेले. परंतु त्यांचे एकमेकांच्या विरुद्ध असलेले धन किंवा ऋणभार, इतर अणूबरोबर होणारे संयोग तसेच शरीरातून बाहेर होणारे उत्सर्जन यामुळं गाई म्हशींच्या कोटीपोटात व आतड्यात गेल्यानंतर तिथे त्यांच्या शरीरामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये शोषण होते. 1960 सालानंतर गायींच्या जर्सी, HF इत्यादी गायी भारतामधून आणून उत्पादन वाढवण्याचे काम सुरू झाले. तसेच विविध प्रकारचे सिमेंट आणि सॉर्टेड सिमेंट वापरून उत्पादकांना जातिवंत कालवडी मिळू लागल्या. तसेच दूध उत्पादक जास्त दूध देणाऱ्या मुर्हा व मेहसाणा या जातीच्या म्हशींना प्राधान्य देऊ लागले. वाढलेल्या दुधामुळे जनावरांमध्ये खनिजांची जास्त गरज निर्माण झाली आणि त्यासाठीच चिलेटेड खनिजांवरती 1980 ते 90 या दशकामध्ये परदेशामध्ये संशोधन केले गेले आणि यामध्ये चिलेटेड खनिजे ही नॉन चिलेटेड किंवा साध्या खनिजांपेक्षा शरीरामध्ये जास्त शोषली जातात असे आढळून आले. दुभत्या जनावरांना चिलेटेड मिनरल देण्याचा उद्देश हा त्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करणे हा होता. खनिजांची विविध कारणासाठी आपल्या शरीराला गरज असते, त्यामुळे ते उत्प्रेरक म्हणून विविध एन्झाईम्स म्हणजे विकर यामध्ये काम करतात. तसेच विविध हार्मोन्स, संप्रेरके यासाठी काम करतात. संपूर्ण आरोग्य, पचन, शरीराची वाढ व उत्पादन यासाठी खनिजे आवश्यक असतात. नेहमीच्या पशुखाद्यामध्ये जसे हिरवा चारा, कोरडा चारा यामध्ये खनिजे असतात, परंतु जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींची शारीरिक गरज ही जास्त असल्यामुळे त्यांना अतिरिक्त खाद्य, चारा याबरोबरच शरीराला जास्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकणाऱ्या खनिजांची आवश्यकता असते. सूक्ष्म खनिजे ही शरीराची चांगली वाढ, हाडांची मजबूती, खुरे, त्वचा, केसांची गुणवत्ता इत्यादींसाठी उपयुक्त आहेत. प्रजनन क्षमतेच्या बाबतीत गर्भाशयाशी निगडीत आजार तसेच कासेचा दाह, मस्टॅटिस, खुरांचा आजार, लॅमिनायटिस इत्यादीमध्ये व रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चिलेटेड खनिजांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. सूक्ष्म खनिजांची शरीराला आवश्यक मात्रा व त्यांची विषारी मात्रा यामध्ये खूपच कमी फरक असल्यामुळे काही खनिजे शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास त्याचे दुष्परिणामही संभवतात आणि त्यामुळेच खनिज मिश्रणामध्ये जे घटक आहेत त्यांची निवड अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. तसेच त्यांचे प्रमाण एकमेकांना पूरक असेही पण असायला हवे, तर त्याचा जास्त फायदा आपल्या जनावरांना मिळू शकतो. खनिज मिश्रणाची किंवा मिनरल प्रीमिक्सची किंमत कमी करण्यासाठी काही वेळा कमी प्रतीच्या संयुगांचा वापर केला जातो. त्यामुळेच मिनरलची शुद्धता हे सुद्धा मुख्य परिणाम चांगले खनिज मिश्रण बनण्यासाठी हे असायला हवे.
उदाहरणार्थ स्वस्त लाईमस्टोन किंवा LSP हा कॅल्शियमचा स्वस्त स्रोत आहे, परंतु त्यासोबत जे फ्लोरीन किंवा इतर जड धातू जे येतात ते जर आपल्या गाई म्हशींच्या पोटात गेले तर त्याचे दुष्परिणामही आपल्या जनावरांना भोगावे लागतात. तर चिलेटेड म्हणजे नेमकं काय किंवा याचा अर्थ काय? तर हा चिलेट किंवा किलेट हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे आणि त्याचा अर्थ पंजा असा होतो. जसे की एका खनिजाला दुसरे अमायनो ॲसिडने बाइंड केले जाते आणि जेव्हा प्रथिने शरीरामध्ये शोषली जातात त्याबरोबरच हे मिनरल्स किंवा खनिज शरीरामध्ये त्याबरोबरच हे ॲब्सॉर्ब केले जातात किंवा शोषले जातात. शरीरात जाऊन त्याचे विघटन होते व खनिज आणि प्रथिने किंवा अमिनो आम्ले आपापले काम करतात. मिनरल्सची कोटीपडातील स्थिरता ही त्यांच्या प्रथिनाबरोबर झालेल्या बॉन्डवरती किंवा बंधावरती अवलंबून असते. 10 ते 20% प्रमाणामध्ये जी खनिजे आहेत ती अमिनो आम्ले किंवा प्रथिने यांच्याशी जोडलेले असतात. खनिजाला चिलेट करणे किंवा किलेट करणे याच्या अर्थाने त्यांचे सेंद्रिय अणूमध्ये रूपांतर करणे असा म्हणता येईल, की ज्यामध्ये 2 भाग सेंद्रिय पदार्थ किंवा अमिनो आम्ले आणि 1 भाग खनिज यांचा बंध असतो. यामध्ये झिंक, कॉपर आणि मॅंगनीज ह्या 3 खनिजांचे आपल्याला उत्तम प्रकारे चिलेशन करता येते. चांगल्या प्रतीच्या चिलेटेड खनिजावरती कुठल्याही प्रकारचा धन किंवा ऋणभार नसतो, ज्यायोगे कोटीपोटामध्ये ते तटस्थ राहतात आणि आतड्यामधून त्यांचे पचन होऊन त्यांच्या शरीरामध्ये शोषण केले जाते. आपल्या गाई म्हशींच्या शरीराला अत्यावश्यक असणारी मिथिओनिन, लायसिन इत्यादी आम्ले किंवा अमिनो आम्ले गाई म्हशींच्या शरीरामध्ये लवकर शोषली जातात. सर्व खनिजे चिलेटेड असतात का? तर नक्कीच नाही. गाई म्हशींच्या शरीराला 2 प्रकारची खनिजेची गरज असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात लागणारी खनिजे जसे की मॅक्रो खनिजे, त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, सल्फर, मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम यांचा समावेश होतो. तसेच सूक्ष्म प्रमाणात लागणारी खनिजे किंवा मायक्रो खनिजे यामध्ये झिंक, कोबाल्ट, मॅंगनीज, कॉपर, आयर्न, आयोडीन, सेलेनियम यांचा समावेश होतो. जी खनिजे आपल्याला सूक्ष्म प्रमाणात लागतात त्यांचेच फक्त चिलेशन होऊ शकते. मोठ्या प्रमाणात लागणारी खनिजे जसे कॅल्शियम, फॉस्फरस यांचे चिलेशन होऊ शकत नाही. तसेच चिलेटेड मिनरल्सचे अमिनो आम्ल संयोगातून बनणारे रेणूचे वजन हे 800 डाल्टन किंवा त्यापेक्षा कमी असावे लागते. त्याचमुळेच ते शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे शोषण केले जाते. मायक्रो प्रकारच्या मिनरल्सचे किंवा खनिजांचे शोषण किंवा त्यांचे चिलेशन होऊ शकत नाही. त्यामुळे चुकीच्या व्याख्येतून उत्पादकांची फसवणूक होऊ शकते. मायक्रो खनिजे, प्रथिने, अमिनो आम्ले किंवा अमिनो आम्लाचे एकत्र संयुग तयार करून चिलेटेड खनिजे तयार करण्याचे असेल तर त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यामध्ये अमिनो ॲसिड कॉम्प्लेक्स, सोया हायड्रोलायसेट, ग्लायसिनेट्स, मिथिओनेट्स, MHA, HMTBA व इत्यादी अनेक उत्पादन प्रक्रिया तयार होतात आणि ही एक क्लिष्ट प्रक्रिया असून यामध्ये 10 ते 20% मायक्रो खनिजे आणि बाकीचा चिलेटिंग एजंट असे एक संयुग बनते. केवळ खनिज आणि प्रथिने एकत्र करून किंवा त्याचे मिश्रण करून हे संयुग तयार करता येत नाही. त्यामुळे योग्य प्रकारच्या आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या चिलेटेड खनिजांचा वापर जर आपण केला तरच आपल्या गाई म्हशींच्या शरीराची योग्य ती काळजी किंवा योग्य त्या प्रमाणात ह्या खनिजांचा उपलब्धता आपल्या गाई म्हशींना होऊ शकते. एकूण सारांशाने असे म्हणता येईल की चिलेटेड प्रकारच्या खनिजांची उपयुक्तता जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींमध्ये हे आता सिद्ध झालेली आहे आणि अजैविक खनिजांपेक्षा त्यांचा काही प्रमाणात केलेला वापर हाही चांगला सिद्ध झालेला आहे. याद्वारे जास्तीत जास्त दूध उत्पादन, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, जनावरे योग्य वेळेत माझावरती येणे व गाभण राहणे, वासरांची लवकर वाढ होणे इत्यादी फायदे मिळवण्यासाठी चिलेटेड मिनरल प्रीमिक्सचा वापर आपल्या उत्पादक बंधूंनी हा केला पाहिजे. धन्यवाद.